लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वाळूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई. भाडेकरू बनून घरफोड्या करणारे बंटी बबली जोडपे अटकेत. राज्यभरात घरफोड्या करणारे सराईत चोरटे जाळ्यात. वाळूज पोलिसांनी उघड केला मोठा गुन्हा. बातमी छत्रपती संभाजीनगर येथून. वाळूज पोलिसांनी भाडेकरू राहून घरफोड्या करणाऱ्या बंटी बबली जोडप्याला अखेर गजाआड करण्यात यश मिळवले आहे. वाळूज येथील गणेश वडगावकर यांच्या घरात ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 मध्ये भाडेकरू म्हणून राहायला आलेले नवनीत मधुकर नाईक वय 45 वर्ष आणि त्यांची पत्नी स्मिता नाईक वय 41 वर्ष यांनी घरातून 65,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून पसार झाले होते. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 358/24 BNS 303-2-3-5 नुसार गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान हे जोडपे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भाडेकरू म्हणून राहून घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. दरम्यान उरण पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ते अटकेत असल्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस तातडीने दाखल झाले आणि तळोजा व कल्याण कारागृहातून या दोघांना ताब्यात घेत वाळूज गुन्ह्यात अटक केली. कसोशीने तपास करत पोलिसांनी आरोपींकडून 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पंकज अतुलकर, छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, संदीप वाघ, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ आणि बजरंग धाडके यांनी केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा.